अतिशय सुंदर समय प्रभूनं आज आमच्यासाठी उपलब्ध करून दिला आणि विशेष आज बाप्तिस्म्याच्या द्वारे काही लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे. शास्त्र सांगतं की एक आत्मा एक व्यक्ती ज्या पाण्यामध्ये उतरतो त्या स्वर्गामध्ये स्वर्ग स्तब्ध होऊन त्या गोष्टीचा आनंद आणि जल्लोष स्वर्गामध्ये करत असतो. सारं लक्ष देवाचं या पृथ्वी तलावर चाललेल्या घडामोडीकडे लागलेलं आहे. आज मला मोठा आनंद वाटतो की दळवी परिवार आपल्यामध्ये आहे. ज्या ठिकाणामध्ये आम्हाला उपासना आराधना कशी असते ते पास्टर तिमोथीचं चर्च, आम्ही सायकलवर औंधवरून त्या ठिकाणात जायचो. त्या ठिकाणामध्ये त्यांची सध्या ते चर्चमध्ये एक त्यांचा मोठा ऍक्टिव्ह पार्ट आहे. अशा चर्चमध्ये पहिल्यांदा आम्ही गेल्यानंतर तिकडची उपासना तिकडची आराधना, आमचं बॅकग्राऊंड वेगळं, तिथं लोक हात वर करत आहे, आनंदानं उड्या मारत आहे. ते सगळं पाहिलं असं वाटलं होतं की जसं काय आम्ही स्वर्गामध्ये गेलोय. आणि त्यानंतर एक प्रकारचं आकर्षण निर्माण झालं. मग औंध पासून ते पिंपरी कितीतरी लांब असायचा. गुरु पिंपळ्याच्या रस्त्याने जाताना सगळा वाटेत अंधार असायचा. परंतु ती जी गोष्ट होती ती उपासना, ती आराधना आणि ते तिमोथी पास्टरांचं वचन, एवढं काय त्यांना आम्ही भारावून गेलो होतो की असं वाटलं की काही झालं तरी सुद्धा आपण देवाचं वचन ऐकायला जायचं. आणि त्या ठिकाणात ते आज आपल्यामध्ये आहेत. खूप चांगलं चर्च की ज्या चर्चमध्ये आम्हाला येशू समजला, माहिती होता पण ज्ञात करून दिला, नाही का, ओळख करून दिली. म्हणजे जसं सोलापूर हे त्यांनी ऐकलं होतं पण माहिती नव्हतं सोलापूर काय आहे. जे कुठंतरी वाचलं होतं सोलापूर आहे, सोलापूरमध्ये आमचं आहे, परंतु इथं आल्यावर सोलापूरची जी माहिती करून गेलं तसं आम्हाला पण माहिती होतं पण तिथं जाऊन येशू पाहिला. आणि आज आम्ही पाहतो की महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या ठिकाणातनं लोक येतात तिथं येशूला माहिती करून घेण्यासाठी. जीवन तेच आहे, ख्रिस्ताची ओळख करून घेणं. आणि एकदा ख्रिस्ताची ओळख झाली ना त्यानंतर मनुष्य पहिल्यासारखा राहत नाही, कधीच नाही राहत बरं का. आणि ज्याला जो पहिल्यासारखा राहतो त्याचं समजायचं त्याला अजून ख्रिस्ताची ओळख झालेली नाही. एकदम सोपं आहे. ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये जर आम्ही अडकलो तर आमचे विचारच बदलले जातात. राम कुठे आहे का? राम कुठे आहे? बाहेर आहे, ये आतमध्ये ये ना, आहे तुझ्यासाठी एखादी खुर्ची इथं कुठे. अद्भुत रीतीनं समोर येतात, हे समोर समोर लोकांना तुझ्याविषयी ऐकायचं थोडस. आणि त्याला बघून घ्या, काही बाहेरून आले लोक त्यांच्यासाठी सांगायला. फार मोठी साक्ष त्याच्या जीवनामध्ये प्रभूने केलेली आहे. ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर परिवाराने त्याचा त्याग करून टाकला. मग सोलापूरमध्ये आल्यानंतर त्याचे वडील तर वारले होते पण घरातल्या लोकांनी सांगितलं की आता तू येशूचा स्वीकार केला, तुला आम्ही प्रॉपर्टीचा हिस्सा देणार नाही. थोडा द्यायला लागले. ते म्हटले येशूचं नाव काढल्यावर त्याचं डोकं फिरलं, सगळे प्रॉपर्टीचे कागदपत्रच पडायला लागले. म्हटलं अरे असं का केलं, सगळ्याला प्रॉपर्टी लागते, तू का नाही घेतली? येशूचं नाव घेतलं होतं, तू त्याला स्वीकारलं, तुला आम्ही काही देणार नाही, मला काय नको म्हटला. म्हटलं तसं नाही, रागाकडे बोललेले आहेत. पण त्यांनी सगळे प्रॉपर्टीचे कागदपत्र फाडले. आणि मग काय काय विकत होता, नारळ ते नारळ विकायचे, दिवसभर विकायचा आणि संध्याकाळी 200-300 रुपये घेऊन जायचा, कसं तरी कुटुंब चालवायचा. मग त्याच्या घरातल्या लोकांनी त्याला सांगितलं की तुला काय प्रॉपर्टी द्यायची, कारण तुला लेकरू बाळ काय नाही, जर तुला लेकरू झालं तर मग आम्ही तुझ्या प्रॉपर्टीचा विचार करू, तोपर्यंत तुला पाहिजे थोडंफार आम्ही देतो. मग त्याला थोडस प्रॉपर्टीचा काही भाग दिला. मग त्याला सुंदर असं घर घेतलं, मग रिक्षा घेतली आणि मग घर घेतलं, रिक्षा घेतली. आता चांगलं चालायला लागलं, 1000, 1500, 1,500 रुपये तो कमवतो. ते रिक्षा आल्यावर त्यानं पहिल्यांदा सांगितलं की मी रिक्षाला घर चाललो पण महिनाभर जेवढं मिळेल तेवढं चर्चला देणार. आणि मग त्याला ते पैशाचे काहीतरी पैसे मिळाले. ऐका
जे सांगतो ते फार चमत्कारिक आहे. ते पैसे मिळाले त्याला. किती वर्ष झालं लग्न होऊन राहणं? 13 वर्ष झाले. 13 वर्ष झाले लग्न होऊन त्याला. आणि मग ते शब्द ऐकल्यावरती सुनीता, त्याची पत्नी, ते दोघं पण रडायचे. देवाला अजून लेकरू दिलं नाही, लेकरू दिलं नाही. प्रार्थना करत होते वेगवेगळे. आम्ही सुद्धा प्रार्थना करत होतो. प्रार्थना करता करता देवानं भविष्यवाणी पण दिली होती की प्रभू तुला लेकरू देणार आहे. सगळ्यांच्या लक्षात असेल. इथं एक शुक्रवारच्या प्रार्थनेला आल्यावर मग घर आलं, रिक्षा आली, चांगली सुंदर घर घेतलं, एकदम बंगल्यावर. त्याचा बंगला आता जाणार बघायला. त्याला तो गपचूप करणार, म्हणजे गपचूप नाही, सगळ्या चर्चला बोलवून करायचं. कारण तिकडे आजूबाजूचे त्याचे लोक आहेत, पण आपण जाणार आणि तिथं प्रेयर वगैरे करणार. मग सगळं चाललेलं आहे, सगळं खूप छान झालं. मग त्याला ते घराचे पैसे मिळाले होते जागा विकल्यावर. आणि रात्री झोपल्यावर ते पैसे तसेच घरात होते. देव त्या सुनीताला म्हणतो तुझं काहीतरी चुकलंय, तिला झोप आहे ना. त्यांनी काय चुकलं, काय चुकलं? तुला माहिती चर्च बांधणार आहे, तुझ्या घरात पैसे आणि तुला चर्चला पैसे द्यायचे. ती अस्वस्थ झाली. मग सकाळीच 1 लाख रुपये घेऊन दोघ जण आले. 1 लाख साधी गोष्ट नाही बरं का, ज्याच्यासाठी. आणि ते घेऊन आले. घेऊन आल्यावर मला बाहेर तिथं थांबले. त्याचा गवगवा नाही, काय नाही, गपचूप एका कोपऱ्यामध्ये घाबरलेल्या, भेदरलेल्या अवस्थेमध्ये पैसे हातामध्ये. आणि कुणाकडे 10-15 हजार 50 हजार असले, 1 लाख 20,000 जरी असले तर आपल्याला कितीतरी वाटतं की मी चर्चला एवढं द्यावं. पण त्यांनी 1 लाख रुपयाची रक्कम घेतली. ते आले. आज सुनीता सांगायला, पास्टर मला रात्री झोप आली नाही, देवाला दे, देवाला दे, देवाला दे. आणि मग ते पैसे घेऊन आले. आणि मग ते हातामध्ये 1 लाख रुपये दिले. हे चर्चच्या बांधकामाला लावले. चर्चच्या बांधकामाला लावलेला. मग अडीच म्हटले प्रार्थना करा, तसं घेऊ नका पैसे. आणि मग मी प्रार्थना करायला लागलो. पाडीसने त्यांच्या पोटाला हात लावला. त्यांना नेमकी गरज माहिती ती काय. प्रभू हे फळ त्यांना तू दे, यातले आशीर्वाद त्यांना दे. आणि ज्या वेळेस तशी प्रार्थना केली आणि परवा मी असंच एका कामानिमित्त बाहेर पडलो. ते डॉक्टरला दाखवायला चालले होते की चेकअपसाठी. आणि चेकअपला गेल्यावर डॉक्टरने सांगितलं तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. आणि मग घर मिळालं, उत्पन्नाचं साधन मिळालं. पण एवढा आनंद झाला नाही जेवढा या बातमीने आनंद झाला. लक्षात ठेवा. का मी तुम्हाला सांगतो का, तिला कळलं देव तिला सांगत होता तू पहिल्यांदा हे दे, तू देवाचं फळ देवाला दे, मी माझं फळ तुला दे. आणि देवानं अद्भुत रीतीनं त्यांना आता संततीचा आशीर्वाद दिला. ती प्रेग्नंट देवाला 13 वर्षानंतर प्रभूने हा अद्भुत चमत्कार केला. म्हणून लक्षात ठेवा. बस काम खूप काम करतो, खूप धावपळ करतो. तुम्हाला माहिती आहे, त्याच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की काही सगळ्या गावाची एनर्जी त्याच्यामध्ये एका काय. शेवटी काय नसतं तर असं वाटतं त्याला दोघा चौघाला उचलून कुठेतरी बाहेर फेकायला सांगतात. एवढं त्याच्या अंगात ताकद आहे. मोठं काम करतो, देवाचं काम तो करत आहे. परंतु प्रभूच्या राज्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट हा आशीर्वाद आहे. प्रत्येक गोष्ट आशीर्वाद. मी तर म्हणतो चर्च बांधेपर्यंत किती लोकांच्या जीवनात काय साक्षी घडणार आहे. अजून तो सुरुवातच नाही. सुरुवात नाही तर प्रभू एवढं काम करत आहे. मी जास्त काढलं तर मला प्रश्न पडला होता की एवढं मोठं आपण काढत आहोत, परंतु कसं काय होणार आहे. आणि मग त्यावेळेस मी ठरवलं पुढे गाडी विकायची. आणि बरेच लोक म्हटलं गाडी विकून पुढे काय करणार. मी स्वार्थी रे. ती होंडा सिटी जाऊन मला दुसरी घ्यायची. आणि लोक एवढ्या उड्या मारत मारत काय तर करले. मी पण म्हटलं ते विकणार, चर्चला लावणार. कारण जर त्या रामूला 1 लाख रुपये दिल्यावर त्याला वाळ दिलं, मी जर होंडा सिटी दिली तर मला कुठली गाडी काढली. म्हणून स्वार्थापोटी मी काय खूप खूप चांगला नाही बरं का. माझा स्वार्थ आहे, मला चांगली गाडी पाहिजे. म्हणून म्हटलं ही होंडा सिटी विकून टाकायची आणि प्रभूच्या मंदिरासाठी ते द्यायचं. आणि साक्ष तुम्ही घडा ऐकाल, तुमच्याकडं तुमच्या पाळकाकडं याच्यापेक्षा भारी गाडी असेल का. देवणार आणि तुम्ही म्हणणार त्या गाडीनेच तुम्हाला फिरवणार. घेऊन जाणार कुठेतरी. आता साधी गाडी नाही घेणार, जास्त शिकवली गाडी घेणार, जेणेकरून आपल्याला फार सगळीकडे जायचंय. किती लोक तुमची वाट बघत नाही का, तुमच्या चर्च लोक घेऊन या आता जाऊ.
आता त्याने नुसतं म्हणून घेऊन या एवढं घुसून की बघा प्रभूला स्तुती असो, प्रभूला महिमा असो. खूप चांगला आहे आमचा प्रभू बरं का. तो अद्भुत आहे, तो शक्तिशाली सामर्थ्यशाली प्रभू आहे. म्हणून देवाच्या लोकांनी नेहमी असं स्वप्न पाहायचं की जग हेवा करेल. स्वप्न बघायचं पण भांडे कुंड्याचं स्वप्न नाही बघायचं. तो पुंज मर्यादित. माझं लग्न झालं पाहिजे, मला लेकरं व्हायला पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, मला कोणीतरी सांभाळलं पाहिजे, माझी पगार झाला. अहो देव सगळं करतो. शास्त्रात दिले तो आपल्या प्रियजनात जे काय लागतं ते सोपा तुम्ही निवांत. JR काढेल, JR बदलेल, पेन्शन वाढेल, सगळं वाढतच जाणार. हे साधं स्वप्न नाही जगायचं. स्वप्न असं जगायचं की जग हेवा करेल. जगाला हेवा करण्यासारखं स्वप्न आम्ही बघितलं पाहिजे, मग आम्ही विश्वासणारे आहोत. विश्वासणाऱ्या लोकांनी मर्यादित स्वरूपाचं जीवन नाही जगायचं. मग ज्याला असं स्वप्न आहे ना त्याचे विचार पण वेगळे असतात. आणि असं स्वप्न असणाऱ्या व्यक्तीला जग पण खूप त्रास देतो बरं का. बऱ्याच लोकांना असं वाटतं की साहेब सुखी सकाळी ना सासूचं तोंड बंद असावं, नवरा घरामध्ये चांगला असावा, आमच्या नातेवाईकांनी आमचं कौतुक करावं, चर्च मध्ये आल्यावर सगळ्यांनी उचलून घ्यावं, एवढं सगळं सुंदर जीवन असावं. आणि बरेच म्हणतात एवढं चांगलं वागून आमच्या बाबतीत असं का घडतं. त्याच उत्तर सांगणार उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 37वा अध्याय 1 ते 11 वचन वाचूया. पटपट जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक 37वा अध्याय 1 ते 11 वचन. याकूब कनान देशात वस्ती करून राहिला, तेथेच त्याचा बापही उपरी म्हणून राहिला होता. याकूब वंशाचा वृत्तांत हा योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चालीत असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिला व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायगोळ जगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो. हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले. पण त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडलं. ते त्याने त्यास सांगितले. तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न आहे का? पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो. तो माझी पेंडी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सभोवती येऊन उभ्या राहिल्या. मग त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नांमुळे भाषणामुळे ते तर त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केलं. त्याने हे आपल्या भावास आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी तुझी आई तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लावून तुला नमन करण्यास तुझ्या पुढे येणार. त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले. पहिल्यांदा ते त्याच्याशी सलोख्याचं भाषण करेना, दुसऱ्यांदा ते त्याचा द्वेष करू लागले आणि तिसऱ्यांदा ते त्याचा हेवा करू लागले.
मी त्या द्वेषाविषयी बोलत नाही, मी सलोम्याच्या भाषणाविषयी बोलत नाही, पण मी अशा स्वप्नाविषयी संदेश घेऊन आलो की जो संदेश तुमची विचारसरणी बदलून टाकणार. आणि देवाला त्या योसेफासारखं मोठं स्वप्न पाहणाऱ्या लोकांची गरज आहे. आज योसेफ तो शोधत आहे विश्वासणाऱ्यांमध्ये. 11 भावंड आहेत, त्या भावंडांचं जे लाईफ आहे तसं योसेफाचं लाईफ आहे. त्यांचं लाईफ कसं आहे? ते स्त्रियांबरोबर जारकर्म, व्यभिचार आणि सगळी कुकर्म करणं हे त्यांचं लाईफ आहे. अशी कोणीतरी प्रार्थना करताना का लेडिंग करताना मला की जगामध्ये आणि या जगातल्या गोष्टीमध्ये अडकून पडण्यासाठी जग आम्ही नाही. इथं जगामध्ये सगळी चैनबाजी आहे, ख्याली खुशाली आहे, सगळं एन्जॉय करण्यासाठी जग आहे. जसं योसेफाची भावंड जग एन्जॉय करत होते, तारुण्याचा उपभोग घेत होते, परंतु शास्त्र सांगतं की त्यानं त्या एन्जॉयमेंट साठी आपल्याला समर्पित नाही केलं. मग त्यानं काय केलं? त्यानं असं स्वप्न बघितलं की त्या स्वप्नामुळे त्याची भावंड त्याचा हेवा करू लागली. ज्या शहरात, ज्या परिवारामध्ये, ज्या मंडळामध्ये तुम्ही आहात, काय म्हणते का एक ऑर्डनरी जीवन जगू नका. त्या विचारसरणीचं आणि हा तुमचं जीवन असते. चौथ्या प्रश्नामध्ये जर बघितलं तर तुम्हाला समजेल काय नियमाचा. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले. पहिली गोष्ट, जस्ट तुमचा बाप तुमच्यावर प्रेम करतो ना, त्या जग तुमचा द्वेष करतं. परंतु हेच आम्हाला रुचत नाही ना. आम्हाला काय वाटतं की सगळ्यांनी आमच्यावरती प्रेम करावं, सगळ्यांनी म्हणावं ते लोक पास्टर खूप चांगले, खूप चांगले, खूप चांगले. मग मलाही कौतुक वाटतं. सगळेजण माझ्या उपदेशाची किंमत करतात, मला कौतुक करतात. चर्च मध्ये तुम्ही आल्यानंतर चर्च मधला प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण आणि तुमचं कौतुक करतात. परंतु कधी कधी जर तुमच्याकडे स्वप्न असेल, जर तुमच्याकडे नीतिमत्व असेल, तुमच्याकडे चांगुलपण असेल आणि तुमच्या चांगुलपणामुळे, तुमच्या धार्मिकतेमुळे वास्तविक पाहता ते त्याच्या रक्ताचे भाऊ आहे. दोघांचा बाप, सगळ्यात त्या 11चा बाप आणि योसेफाचा बाप एकच आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो ही 12 कुळं देवानं आशीर्वादित केलेली, 12च्या 12 संतती आणि 12 या कुळांच्या बाबतीमध्ये यांच्यापासून कुळ तयार झाले. असं म्हटलं या कुळात 12,000 लोक स्वर्गामध्ये असणार आहे. म्हणजे ते आशीर्वादित लोक आहेत. ब्लेसेड. आशीर्वादित लोक असतील तरी आशीर्वादित लोक, जर तुमच्याकडे स्वप्न असेल, जर तुमच्याकडे नीतिमत्व असेल की तुमच्या नीतिमत्वामुळे ते तुमचा द्वेष करणार आहे. हा तुमच्याकडे नीतिमत्व नाही, तुमच्याकडे चांगुलपण नाही, तुमच्याकडे धार्मिकता नाही. तुमची धार्मिकता तुमच्या बाकीच्या लोकांसारखी असता कामा नये. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, हे 12 लोक आहेत ना, 11 लोक हे नीतिमान, त्यांच्याकडे नीतिमत्व आहे. आणि जर त्यांच्याकडे नीतिमत्व नसतं ना, नीतिमत्व नसतं तर ते कधीच आशीर्वादित होऊ शकले नसते. पुन्हा मी तुम्हाला सांगतो की देवानं ही 12 कुळं आशीर्वादित करण्यामागं देवाची काहीतरी धारणा आहे ना. का परमेश्वर असं कुठं चुकीचे निर्णय घेणार आहे? मग 12 आशीर्वादित करतो, पण त्यातनं योसेफाला तो वेगळं करतो. योसेफाला वेगळं करतो. काय त्याचं वेगळंपण आहे? आणि ते वेगळंपण आमच्यामध्ये कसं यायला पाहिजे? ज्या दिवशी आमच्यामध्ये हे वेगळंपण येईल आणि त्या दिवशी आमची विचारसरणी कशा पद्धतीची असावी, कशा पद्धतीने आम्ही जीवन जगावं, या संबंधानं प्रभू आमच्याशी बोलत आहे. देवाचे प्रिय लोक, कधी कधी धार्मिक लोक ज्या पद्धतीचं जीवन जगायला नको त्या पद्धतीचं जीवन जगतात. ते धार्मिक असतात बरं का, ते धार्मिक असतात. पण जसं त्यांनी आपल्या भावांच्या दुर्वर्तनाची खबर आपल्याला दिली, कधी कधी धार्मिक लोक पाप करतात आणि धार्मिक लोक पाप केल्यावर आम्हाला असं वाटतं आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं पाप करावं. मग तुमच्याकडे स्वप्न नाही. का मी त्याच्यापेक्षा धार्मिक आहे. कोणापेक्षा धार्मिक आहे? त्याच्यापेक्षा, याच्यापेक्षा, याच्यापेक्षा तुम्हाला कधी बनायचं नाही. तुम्हाला ख्रिस्तासारखं बनायचं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. ख्रिस्त
बनायचं तर ख्रिस्तासारखं जीवन तुमच्यामध्ये आलं पाहिजे ना. दुर्वर्तनाची खबर त्याला आपल्या भावाच्या दुर्वर्तनाची खबर दिली. तुम्ही जनरल लोकांमध्ये बसून जनरल डब्यात प्रवास करू नका. जनरल डब्यातला प्रवास आहे हा कोणता दुर्वर्तन. जनरल डब्यातला प्रवास पूर्वी सोलापूरला मी यायचो, आमची पणजी होती, तिला 40 रुपये पेन्शन असायची आणि मग ती 40 रुपये पेन्शन आणि 7-7 रुपये तिकीट, 7 दुने 14, 14 दुने 28, तसं जवळजवळ 4 महिन्याची 160 रुपये पेन्शन जमली की मग मी तिच्या बरोबर पेन्शन साठी सोलापुरात यायचो आणि तिची पेन्शन घेऊन जायचो. 4 चोक 16 म्हणजे 160 रुपये पेन्शन यायची, त्याच्यामध्ये 30 रुपये खर्च व्हायचे आणि प्रवास कशामध्ये जनरल डब्यात. मग तिथं कोण बिड्या फुकतय, तिथं भांडण चालू असते, तिथं वादविवाद चालू असतात, हे सगळं त्या ठिकाणामध्ये असतं. मग मी विचार करायचो की त्याच्यामध्ये काही लोकांचं सेपरेट कंपार्टमेंट असायचं. त्या लहानपणी म्हणजे एक दिवशी तसल्या डब्यात प्रवास करायला पाहिजे, कोण येऊन त्रास देत नाही. आणि ज्या जनरल डब्यात प्रवास करायचो त्या डब्यामध्ये इतर रस्त्या जाताच्या रोडमध्ये जर जाण्याची वाट आहे त्याच्या खालीच झोपायची आजी. आणि मग कोण माझ्या हातावर पाय घेऊन द्यायचं, मग मी ओरडायचो, मग त्या आजी त्याचा पाय ओढायचे आणि मग ते भांडणं. हा जनरल डब्यातला प्रवास आहे. का तर या लोकांना स्वप्न नाही. म्हणजे खास डब्यात प्रवास करतात त्यांच्याकडे विशेष स्वप्न असतात. हे जनरल लोक आहेत, दुर्वर्तन करणारे जनरल लोक आहेत. तुम्हाला दुर्वर्तन करणं या पद्धतीचं जीवन असू नये, लक्षात घ्या. देवाच्या लोकांनी विशेष जीवनशैली आत्मसात करायची. ते वागतात तसं नाही वागायचं, त्यांचं वर्तन तसं नाही. ते विश्वास तरी असतील, द्वेष करत असतील, राग असेल त्यांच्यामध्ये आणि स्पर्धा असेल, ईर्ष्या असेल, या गोष्टीमध्ये ते असतील, पण देवाच्या लोकांनी त्या गोष्टीमध्ये असू नये असं लिहिले त्या ठिकाणामध्ये. आज जर 5 आणि 5 पासून 8 पर्यंतची वर्ष पाहतो. योसेफाला एक स्वप्न पडलं. ते त्याने त्यास सांगितलं. तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न आहे का? पहा, आपण शेतात पेंड्या बांधित होतो. तो माझी पेंडी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केलं. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय तू आम्हावर राज्य करणार? की असं त्यानं अजून स्वप्न पाहिलं. एकदा त्यानं त्याच्या वर्तनामध्ये असणारी धार्मिकता त्याच्या बापाला दाखवली आणि इकडं देव त्याच्या जीवनाचं परीक्षण तपासणी करत आहे. काय तपासणी करत आहे? त्यानं पाहिलं याचे विचार त्याच्या भावासारखे विचार आहे. ऐका, देव तुम्हाला ते स्वप्न देईल की त्या स्वप्नानं जग तुमचा हेवा करेल, पण कधी स्वप्न देणार आहे ज्या तुमचं वर्तन दुसऱ्यांच्या वर्तनासारखं ऑर्डिनरी वर्तन असता कामा नये. साधारण वर्तन तुम्हाला एक्स्ट्रा जगावंच लागणार आहे, खास जगावं लागणार आहे. जीवनशैली तुमची तुम्हाला बदलावीच लागणार आहे. तुमची धार्मिकता ही ऑर्डिनरी धार्मिकता तुम्हाला ठेवायची. मग आता याची धार्मिकता पाहिल्याबरोबर देवाने ठरवलं आता याला एक स्वप्न देतो. ज्यांच्या बरोबर तो काम करतो त्याची 11 भावंड आणि देवाने त्याला स्वप्न दिलं, सांगितलं आपण काम करत होतो आणि काम करता करता माझी पेंडी उभी राहिली आणि मग तुमच्या पेंड्या पण उभ्या राहिल्या. काय स्वप्न असलं पाहिजे माहिती का? काम करणं हे स्वप्न असलं पाहिजे. देवासाठी काम करणं हे स्वप्न असलं पाहिजे. काय स्वप्न असलं पाहिजे? माझी पेंडी उभी राहावी, सत्यासाठी उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. धार्मिकतेसाठी उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. विश्वासामध्ये उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. नीतिमत्वासाठी उभं राहणं हे तुमचं स्वप्न असलं पाहिजे. परिवारामध्ये एकटं धार्मिक आणि मंडळीमध्ये एकटेपणाचा अनुभव येत असताना ज्या तुमची पेंडी उभी राहील सत्यासाठी, त्या बाकीच्या पेंड्या उभ्या राहतील. तुम्ही पवित्रतेसाठी उभे राहाल, त्या बाकीचे लोक उभे राहतील. अशाही पेंड्या उभे राहणार, अशाही लोक ख्रिस्ताकडे येणार. असंच कोणी आत्मिक जिंकायला बाहेर जाऊ शकत, त्याच्यासाठी तुमच्या पेंडीला उभं राहावं लागणार आहे. तुम्हाला दाखवावं लागेल तुमचं जीवन कसं आहे.
जसं ख्रिस्त आमच्यासाठी उभं राहिला, याच्या अगोदर अनेक संत येऊन गेले, पण एक सुद्धा असा उभं राहू शकत नाही. प्रत्येकात कुठले ना कुठले तरी दोष होते. एलिया घाबरला, दावीद पापामध्ये पडला, मोशे रागावला. प्रत्येकात काही ना काहीतरी दोष आहे. पण ख्रिस्तामध्ये शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये दोष शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु ख्रिस्त मात्र उभा राहिला. आणि ख्रिस्त उभा राहिल्या कारणानं आज तुम्ही आणि मी प्रत्येक जण उभे आहोत. तर तो पडला असता. सैतानाने डोंगरावरती त्याची परीक्षा केली, त्याला पाडण्याचा प्रयत्न केला, त्या वहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, पण तो उभा राहिला. जर तो उभा राहिला नसता, तो बाकीच्या लोकांसारखा पडला असता, तर आज जिथं आम्ही चर्च घेत आहोत, जिथं आम्ही प्रार्थना करत आहोत, या ठिकाणामध्ये आज जे बाप्तिस्मे झाले आणि करोना काळामध्ये जवळजवळ 1000 लोकांपेक्षा जास्त लोकांना बाप्तिस्मे दिले. याचं कारण काय? ख्रिस्त उभा राहिला. ही आमची धार्मिकता, ही नियमशास्त्राच्या द्वारे असणारी धार्मिकता आमच्याकडे आली नाही, पण ख्रिस्त उभा राहिला सत्यासाठी. तसं ज्यावेळेस तुम्ही उभं राहाल, तुमचं स्वप्न काय? कदाचित तुम्ही उभं राहिलं, जग तुमचा द्वेष करेल, जग तुमचा नसर करेल जगाच्या दृष्टिकोनातून, आणि ती गोष्ट अतिशय भयानक असेल, तर हीच गोष्ट लोकांना उभं ठेवणारी असेल. आणि माझा विश्वास आहे, जर सत्यासाठी एका गावामध्ये एक व्यक्ती उभं राहील, तर काय बदललं जाईल. एका शहरामध्ये एक व्यक्ती सत्यासाठी उभं राहील, तर शहर बदललं जाईल. तर एक व्यक्ती उभं राहणं हे स्वप्न असलं पाहिजे. म्हणून मंडळीचं पण विजन काय असलं पाहिजे? काय? एका गावात एक तरी बाप्तिस्मा झाला पाहिजे. हा, किती छान आहे. काय नाव तिचं? सुकन्या. सुकन्या. तिच्या बहिणीचं, तुझ्या बहिणीचं नाव काय? कल्याणी. हा, कल्याणी. मला आठवतं की पहिल्यांदा मी नगरमध्ये गेल्यावर कल्याणीला भेटलो होतो. मग कल्याणीने लग्न करून ती गेली आणि मग तिच्या बहिणीची ओळख चर्चशी करून दिली. मग देवाचं वचन शेअरिंग करत करत तिला असं वाटलं की नाही, आपण पण आता देवाच्या वचनाचा स्वीकार करावा आणि प्रभूकडे वळावं. ती आली, तिने बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्म्यानंतर नगरवरून ती आली आणि ऑगस्ट मध्ये तिने तो बाप्तिस्मा घेतला. आणि इकडे आल्यावर तिने ठरवलं की नाही, आता हे सत्य मी कुणाला तरी सांगणार. मग तिच्या भावाला ते सत्य सांगितलं, हे बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. नाही होय, नाही होय, नाही होय करत लढा चालू राहिला. शेवटी निर्णय घेतला आणि तो आला. सुरुवात एक उभं राहिलं, अजून एक पेंडिंग राहिली आणि तो जाईल. बघता बघता योसेफासमोर जशा 11 पेंड्या राहिल्या. हे तुमचं स्वप्न कोणतं? 11 पेंड्या माझ्या समोर उभं राहिल्या. हे स्वप्न आहे. हे स्वप्न नाही. चर्च मध्ये गेलो, आराधना केली, देवाचा धन्यवाद केला, गाणं गायलं, मी वाजवलं, हे स्वप्न नाही. ते काम करत होते. हे काम, हे प्रीचिंग माझं काम आहे. हे नाही माझं स्वप्न. नाही, मला अजून वेगवेगळ्या गावामध्ये जायचं आणि लोकांसमोर प्रीचिंग करायचं, लोकांनी माझं कौतुक करायचं, यायचं, त्यांनी माझ्यावर सेल्फी करायचे आणि मग लोकांनी मला गोड बोलावं. हे स्वप्न नाही, हे काम आहे. स्वप्न कोणतं आहे? जिथं मी जाईल, प्रीचिंग करेल, तिथं लोकांनी प्रभूला जीवन समर्पित करावं, पेंड्या उभ्या राहाव्यात. हे स्वप्न आहे. तारण व्हावं हे स्वप्न आहे. जीवन परिवर्तन व्हावं हे स्वप्न आहे. उभं राहावं, बाकीच्या पेंड्याने आमच्या पेंढ्यासारखं उभं राहावं असं लिहिलंय. त्याची पेंडी उभी राहिली, ते पण उभे राहिले. याचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी अजून काही लोकांना प्रेरित केलं बाप्तिस्म्यासाठी, ते उभे राहिले. हे पेंडी समोर उभं राहणार. उभं राहा ना, उभं राहा. जे वसईवरून आले असं जाऊ नका. तुम्ही गेल्या तिथं जाऊन तुम्ही पुढच्या सेकंड अजून बाप्तिस्मे झाले पाहिजे. उभं राहायचं तिथं जाऊन. तुमच्या पेंडीसमोर उभं राहणे तुमचं स्वप्न आहे. बाप्तिस्मा घेऊन गेलं जाणार नाही. स्वप्न काय? अशा स्वप्न की त्याच्यामुळे कदाचित जग तुमचा द्वेष करेल. आता हे काय एवढं सोपं नाही. लक्षात ठेवा, तुम्ही वाईट असताना ते सगळे तुमचं कौतुक करतात, प्रेम करतात, कारण ते तुम्हाला भेटतात. तुम्ही इतक्या जेव्हा पत्तरच देतात, त्याने आरे म्हणलं की तुम्ही का रे म्हणता, मग ते तुम्हाला घाबरून दचकून असतात. ज्या दिवशी तुमचं परिवर्तन होतं त्या दिवशी ते तुम्हाला धमकी द्यायला सुरुवात करतात. योसेफाचा प्रॉब्लेम हाच होता. त्याची आवडता त्याचा द्वेष करायला लागली, त्याच्याशी आम्हाला झाला. काय लिहिलं 14 वर्षामध्ये? आपला का इतर सर्व भावांपेक्षा
त्याच्यावर अधिक प्रीती करतो हा. हे पाहून हा. ते त्याचा द्वेष करू लागले सलोख्याचं भाषण. व त्याच्याशी सलोख्याचे भाषण म्हणजे चांगलं बोलायचं करीनासे झाले. कोण चांगलंच बोलत नाही. आणि तो पहिले वाईट होतो तर सगळे बोलत होते, आता सगळं हुसफुस हुसफुस. ओळखायचं आता तुमचा बाप तुमच्यावर प्रेम करतो, लोक तुमच्या दुर्गुणावर प्रेम करत होते. चांगल्या गुणावर प्रेम करत नाहीत लोक, दुर्गुणावरती प्रेम करतात. पण तरी मला चांगलं म्हणायचं का, तर तुमचं स्वप्न आहे काय, बाकीच्या पेंड्या माझ्या पेंडीसमोर बघा. हा माझ्याशी असं बोलतो, ती माझ्याशी कसं बोलती, त्यांचं वर्तन बिघडलं, ते माझ्याशी सलोख्याचं भाषण करत नाही. ही या साधारण गोष्टी आहेत. ही साधारण लोकांचे विचार आहेत. दैवी लोकांचे विचार याच्यापेक्षा वेगळे आहेत. ज्यांच्याकडे मोठी स्वप्न आहेत ना, ते सलोख्याच्या भाषणाची अपेक्षा पण करत नाही. ते काय म्हणतात, तो त्यांचा स्वभाव आहे, माझा स्वभाव तर स्वप्न पाहणे. त्यांच्या पेंड्या माझ्या पेंडीसमोर उभं राहणार. मग ते असेच बोलणार माझ्या संगती. माझ्या पेंडीला त्यांनी नमन करायचं ना, मग माझ्या पेंडीला नमन करायचं तर त्यांनी माझ्याशी असंच वर्तन केलं पाहिजे. ते कसं नमन करणार. तुम्ही काल परवा दिवशी माझ्या एका जुन्या मित्राचा रात्री 10:30-11ला फोन आला. मित्र एक तर कुणाचे फोन उचलतच नाही, त्या दिवशी नेमके आले आणि फुल ताईट झाले. एक इन्स्पेक्टर, दुसरा मला किती वेळ तर समजायला तर नाही कोण बोलतोय. आणि मग ते म्हणले, अरे ओळखलं नाही का, आता नाही फादर झाला तू. अरे म्हणलं फादर झाला तर नीट बोल. आणि आमचे फोन उचलत नाही. मग तिथं दुसरा एक मित्र, अरे काय झालं यांना, ते म्हटले सगळे पीत बसले. म्हणजे पूर्वी जास्त टाइम म्हणजे मी पिलो बरोबर तुम्हाला कसली नाही, लहानपणापासून नाही. ते राहण्याला मी जात नव्हतो आणि त्याच्याशी कधी संबंध मी ठेवत नव्हतो. मग मी माझ्या दुसऱ्या मित्राला, मी नातेवाईकांना पिल्यावर जवळ करत नाही आणि हे दारूला रात्रीचं मला फोन करून डिस्टर्ब करत आहे. याचं कारण काय, ज्या दिवशी तुम्ही त्यांच्यासारखं बनता ते तुम्हाला त्यांच्यासारखी भाषा करतात, पण तुम्ही त्याच्यापासून आली पडता तसे तुमच्याशी कधी सलोख्याचं भाषण करणार नाही. पण तुम्ही ते नाही, तुम्ही वेगळे आहात. तुम्ही वेगळे आहात, तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. कशाला अपेक्षा करतात त्यांनी तुमच्याशी सलोख्याचं भाषण का अपेक्षा करतात की त्याला तुमच्याविषयी चांगले विचार करावे. तुमच्याकडे जर स्वप्न आहे, तुम्ही जर उच्च स्वप्न पाहणारे लोक आहात, तर त्यांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका. पुढे वाचा. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यास सांगितले. तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांच्या बरोबर काम करताना त्यांना नेहमी आपलं स्वप्न सांगा. प्रश्न असा होता की ते त्याचा द्वेष करत होते, त्याच्याशी नीट बोलत नव्हते. मग माझ्यासारखा काय बोलायचं, जाऊ द्या यांना काय सांगायचं, माझ्यावर जळतात. नाही आमचा डायलॉग, जे आपल्याशी चांगलं बोलत नाही आमचा डायलॉग काय असतो, ते जळतात माझ्यावर आणि जळतात बरं का. मग कुणाला दुसऱ्याला मित्राला सांगेल, पण जे जळतात त्यांना सांगेल, अहो जलने वाले को और जळतो. आणि काम करता करता काम चालू आहे. अरे तुम्ही इकडे ना, काय रात्री स्वप्न पडलंय, त्याने बाकीच्या धारणा झाले काय बोलतो, काय स्वप्न पडलं. मी काम करता करता पेंड्या बांधत असताना अचानक माझी पेंडी उभी राहिली. बरं पुढं, माझी पेंडी उभी राहिल्याबरोबर काय लिहिले, तुमच्या पेंड्या माझ्या पेंडी सभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. काय सांगितलं आगाऊपणाचं, नुसत्या उभ्या राहिल्या का, माझ्या पेंडीला तुमच्या पेंडीनं नमन केले. त्याला माहिती आहे ही बातमी जरी त्यांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करणारी असली तरी माझ्या देवानं जे माझ्या बाबतीमध्ये योजना केली तीच गोष्ट मी करणार. कोणती गोष्ट, कदाचित तुमच्याकडचं स्वप्न हे लोकांना रुचणार नसेल, पण ते कदाचित लोकांवरती अधिकार गाजवणारं स्वप्न असेल. पण तो अधिकार जर देवाकडे नसेल तर तुम्हाला तुमचं स्वप्न जे तुमचा द्वेष करतात त्यांना तुम्हाला शेअरिंग करावंच लागणार आहे. आणि का शेअरिंग करायचं माहिती का, त्याचं कारण नाही.
एक दिवशी ही घडलेली घटना ते लोक त्यांच्या डोळ्यानं पाहणार आहेत. हालेलुया. जर योसेफाला ती गोष्ट त्यांच्या भावाला सांगितली नसती तर त्यांना ते आठवलं नसतं. ज्या प्रभूनं त्याला उंच केलं ही भावना तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं, त्यांना आठवलं असेल या योसेफाला ते स्वप्न पडलं होतं. 11 पेंढ्या उभं राहतील, नमन करतील आणि तो प्रसंग आला. योसेफ मोठ्या पदावरती गेल्यावर त्याचे भाऊ त्याला नमन करतात आणि म्हणतात, आम्ही तुझे दास तुझे गुलाम आहोत, आम्हाला जीवनदान मिळेल का? कारण आम्ही तुझ्याशी नीट वर्तन केलं नाही. काम दिलंय का? ज्यांचं वर्तन आज तुमच्या बाबतीत सलोख्याचं नसेल, पण ज्यास तुमच्याकडे स्वप्न असेल, तुमचं स्वप्न या सगळ्या परिस्थितीला बदलून टाकणार असतं. आज तुमचा रास असेल, आज तुमच्याकडे भारी असेल, आज तुम्ही कर्जबाजारी असाल, आज तुम्हाला कदाचित स्वतःची ओळख नसेल, आज तुम्ही जगत असताना एक फेल्युअर अपयशी जीवन जगत असाल, पण असं स्वप्न जगा, असं स्वप्न जगा की त्या स्वप्नाच्या द्वारे तुमच्या अवधीचे लोक तुमच्या समोर उभे राहतील आणि तुमच्याकडनं ज्ञान देण्याचा प्रयत्न करतील. ते म्हणतील, आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, आम्हाला तुम्ही ज्ञान सांगा, आम्हाला शिकवा की आम्ही कसं पहिल्या राज्यामध्ये झालं. कारण तुमच्याकडे स्वप्न आहे. या शहरामध्ये, या गावामध्ये, तुमच्या घरात, तुमच्या परिवारामध्ये प्रभूने तुम्हाला यासाठी बनवलं. तुम्ही त्याला सत्याचं मार्ग दाखवला, तुम्ही त्याला जीवन देण्याची ओळख करून दिलं. म्हणून तुमचं जीवन सगळ्यांपेक्षा वेगळं जीवन आहे, सगळ्यांपेक्षा वेगळं जीवन. असं लिहिलं, ज्यांच्याकडे स्वप्न नाही. अजून एक गोष्ट सांगतो, ज्यांच्याकडे स्वप्न नाही ते ज्यांच्याकडे स्वप्न आहे त्याच्यावर टीका करतात. मग तुमच्यावर कोण टीका करत असेल तर काय समजायचं? माझ्याकडे काय आहे आणि टीकाकाराकडे टीका करतात म्हणून दुःखी कशाला होता? त्यांच्याकडे स्वप्न नाही, तुमच्याकडे आहे म्हणून टीका करतात ना. माझ्याकडे स्वप्न आहे, कुणीतरी काही म्हणतो ज्या झाडाला फळ आहे त्यालाच दगड मारतात ना. पण बावडीला जाऊन मारतं का दगड? शेगा पडू दे, खायच्यात मला. त्या झाडाच्या जवळ पण जात नाही कोणी. आंब्याच्या झाडाचा गर्दी. मला कुणीतरी म्हटलं झाडं लाव ना आंब्याची. म्हटलं कशाला? चोर हात घुसायला आंबे राखत बसू का आंब्याची झाड? अहो लिंबाची तर लावा, भांडण लागतील जाता जाता. यांना लिंबू मिळाले नाही, लिंबाला त्याला लिंबू मिळाले. म्हटलं लिंबू नको, आंबा नको, फणस नको, काकडी नको, गाजर नको, काय नको, इथं फक्त फुलाची झाडं लावतात. झाड असेल तर दगड पडणारच आहे, स्वप्न असेल तर टीका होणारच आहे. टीकात्मक जीवन स्वप्नाच्या दृष्टिकोनातून पोषक असं जीवन आहे. कोणी तुमच्यावर टीका करताना समजायचं माझ्या स्वप्नाला मजबूती देण्याचं काम ते करत. टीका व्हायला पाहिजे तुमच्यावर. आणि टीका करणाऱ्याने हे ओळखायचं की मी टीका करतो म्हणजे माझ्याकडे स्वप्न नाही, टीका हेच माझं स्वप्न आहे. त्यांचं नावच टीका ठेवा. नाव असतं त्याचे, चुक्या टीक्या. टीका करणाऱ्या लोकांकडे स्वप्न नसतं. मग तुमच्या परिवारात तुमच्याकडे कोणी टीका करत असेल, मंडळीमध्ये तुमच्यावर कोण टीका करत असेल, पण टीकेने खचून नाही जायचं. हा नाही खचून गेला. काय लिहिलं वाचलं? हे ऐकून 9 ते 11 वचन. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. आणखी एक स्वप्न पडलं. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. ऐका, पहिल्या स्वप्नाने त्याने त्याच्यावर टीका केली. मग माझ्यासारखा जरी स्वप्न पडलं तर रात्री उठून बसलं, कशाला याची डोके फिरवायचे? पहिलं स्वप्न भावाला सांगितलं तर त्यांचे डोके फिरले, ते माझा द्वेष करायला लागले. देवानं पुन्हा स्वप्न दिलं आणि स्वप्न दिल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी ते स्वप्न परत सांगायला गेला. किती मूर्ख आहे बघा. त्यांनी टीका करणारी माहिती. आता बरं, आताचं स्वप्न तर जरा जास्त ऍडव्हान्स बघितलं. काय स्वप्न होतं? त्याला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. काय होतं स्वप्न? बघा, तो म्हणाला, पहा मला आणखी एक स्वप्न पडले. आणखी एक स्वप्न पडलं. ते असे की सूर्य चंद्र. आता सुरुवात कशी केली बघा त्यांनी. काय? सूर्य आधी पेंड्या होत्या, आता काय? सूर्य म्हणजे चंद्र, चंद्र आई व 11 तारे यांनी मला नमन केले. आता त्यांनी स्वप्न पडलं आणि ते स्वप्न घेऊन गेला. तो म्हटला, अरे भावा इकडे या, सगळे जमा झाले.
आणि त्यांचा सूर्य सूर्य म्हटलं त्यांनी याकोबाला आवाज दिला, पप्पा बघा तुमचा पोरगा काय म्हणतो, काय बघा सूर्य किंवा चंद्र, मम्मी तुम्ही आईला तुम्ही कसं चंद्र म्हणता, तिच्यावर बालक म्हटलं छानसा मोकळा. म्हणजे चंद्र कोण आहे, आई. सूर्य कोण आहे, बा. आणि तारे कोण आहे, आमचा तारा निखळला 35%. काय लिहिलं, सूर्य सूर्य चंद्र चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केलं. त्याने आपल्या बापास व भावास सांगितलं. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, आता बापाचं पण डोकं फिरलं. बाप पण डोकं फिरलं, का तू माझा बाप का, मी तुझा बाप, मी तुला नमन करणार का. स्वप्न असं असू द्या. ऐका, एक पाळत म्हणणे तुम्हाला सांगतो, देवाच्या वचनाचं खरं शिक्षण देत असताना असं स्वप्न बघा, तुमच्या बापापेक्षा म्हणजे तुमच्या पालकापेक्षा जास्त मेहनत तुम्ही केली पाहिजे. हे तुमचं स्वप्न असतं. या मंडळीमधनं माझ्यापेक्षा प्रभावी असणारे सेवक ज्या दिवशी तयार होईल ना, तर मी समजेल माझ्या लेकरांनी मोठी स्वप्न माझ्यासारखं नाही. बापाला नमन करावं, बापाला कबूल करावं की माझा मुलगा माझ्यापेक्षा पुढे गेलेला आहे. याकोब त्यांनी असं योसेफाला बापाला सांगितलं, पप्पा सूर्य सुद्धा मला नमन करत आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त कर्तृत्व. त्याने बापाने नमन करावं या उद्देशाने नाही बोलला, त्याचं कर्तृत्व सांगतो. बाबा तुम्ही जे कर्तृत्व केलं, तुम्ही 11 आशीर्वादित मुलं जन्माला घातली, पण माझं स्वप्न आहे या 11 आशीर्वादित मुलांना यांना शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी प्रभूने मला स्वप्न दिलं. हे दुष्काळपर्यंत ते असणार नाही, हे तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर राहतील आणि मी त्यांची वृद्धी करणार, मी त्यांची वाढ करणार. लक्षात ठेवा, शिलोह चर्च हे व्यक्तीवरती कधीच अवलंबून राहू नये. जेव्हा हा बालक मरेल ना, तरी सुद्धा हे चर्च एका स्वप्नाला जिवंत राहिलं पाहिजे. तुम्हाला विजन आहे, तुमचं स्वप्न आहे, आणि ते स्वप्न काय, ते स्वप्न व्यक्तीभोवती कधीच फिरता कामा नये, तर देवाच्या दृष्टांताभोवती फिरणार असलं पाहिजे. आणि तो दृष्टांत काय, इकडं योसेफ म्हणतो की त्यानं आपल्या बापाला नमन करण्यासाठी भाग पाडलं, आपला बाप त्याच्यासाठी नमन करत आहे. तुमचं स्वप्न असं जगा. बापाला सुद्धा तुमच्या स्वप्नाचा हेवा वाटला पाहिजे. याकोबाला सुद्धा मी तर म्हणतो, माझी लेकरं या मंडळीतली अशी असली पाहिजे ना, मी त्यांच्याकडे पाहिल्यावर मला सुद्धा त्यांचा हेवा वाटला पाहिजे. प्रभूजी काय बनवलं तू, ते काय बनवलं तू. हे बायबल खूप सुंदर पुस्तक आहे. मी त्याच्या प्रत्येक वचनाला आमेन म्हणतो, कारण माझा प्रभू अशीच लेकरं तयार करू इच्छितो. लेकरं बनवू नका, चाकोरीतलं जीवन जगू नका, त्याच कोणामध्ये राहू नका, त्याच्या बाहेर तुम्हाला यायला पाहिजे. एक गोष्ट एका व्यक्तीला पाठवली का व्हॉट्सअपला, एका राजवाड्यामध्ये गरुडाला 2 पिलं झाली आणि मग राजाने गरुडाचं एक पिलू घेतलं आणि वर आकाशात उडवलं, ते उडून गेला. दुसऱ्या पिलाला पण त्याने उडवलं, पण ते उडलं, एक परत फांदीवर येऊन बसलं. राजा खूप प्रयत्न केला, गरुडा उडून जावं, ते उडायलाच तयार नाही. मग सगळ्या विद्वान लोकांना त्यांनी राजवाड्यात जाऊन पिटवले, सांगितलं जो कोणी हे गरुडाचं पिलू मला उडवून दाखवेल त्याला मी मोठं बक्षीस देणार आहे. सगळे विद्वान आले, त्या गरुडाच्या पिलाला वर सोडते, ते परत येतं आणि ते उडायलाच तयार नाही. आता राजाला मोठा प्रश्न पडला. मग त्याने अजून काय म्हणतात, एक फाटका तुटका शेतकरी, अंगामध्ये कपडे नाही असा एक शेतकरी आला. तो म्हटला मी गरुडाच्या पिलाला उडवतो. तो म्हटला तू कसं काय उडवणार, एवढे सगळे विद्वान आले आणि त्यांनी नाही उडवलं, तू कसं काय उडवणार. आणि तो शेतकरी फाटक्या तुटक्या कपड्यात आला आणि त्यानं राजाला दाखवलं की बघ गरुडाचं पिलू मी उडवलं आणि तू जे गरुडाचं पिलू उडवलं ना, हे त्याच्यापेक्षा जास्त वर उडायला लागलं. राजा म्हणले कसं काय पॉसिबल, कसं काय घडलं असं, कसं काय शक्य झालं असं.
राजा तो शेतकरी त्याला म्हणला, अहो फार सोपं आहे, तुम्ही त्या गरुडाच्या पिलाला बुडवत होता पण ते परत फांदीवरून बसत होतं, मी ती फांदीच तोडून टाकली आणि ती फांदी तोडून टाकल्यामुळे गरुडाचं पिलू त्याला परत आनंद बघितलं, फांदी नाही तर तो त्याच्यापेक्षा वर उडाला. लक्षात ठेवा, अशी एक फांदी जीवनामध्ये करून ठेवलेली आहे तुम्ही, त्याच्यावर तुम्ही बसता आणि तेच तुमचं स्वप्न आहे. योसेफाचं स्वप्न त्याच्यापेक्षा वेगळं आहे, त्यानं वर जाणारं स्वप्न पाहिलं. कोणतं स्वप्न? भावांसारखं नाही, त्या भावांपेक्षा वेगळं, त्याच्या वडिलांपेक्षा वेगळं, त्याच्या आईपेक्षा वेगळं. त्याच्या आईचं प्रेम, प्रेम म्हणजे आई म्हणजे प्रेम आहे बरं का. त्याचं प्रेम जे आहे ना, त्या प्रेमानं आईनं नमन केलं म्हणजे काय, तिच्या प्रेमानं त्याच्या समोर नमन केलं. असं प्रेम करा जगामध्ये की आईचं प्रेम सुद्धा तुमच्या प्रीती पुढे झोपलं पाहिजे. मंडळीमध्ये एकमेकांमध्ये प्रेमाची भावना इतकी प्रबळ असली पाहिजे. हे तुमचं स्वप्न काय की मी इतकं प्रेम करेल, इतकं प्रेम करेल, जसं ख्रिस्तानं प्रेमाची सर्वोच्च पातळी दाखवली. मंडळीसाठी, आपल्या लोकांसाठी त्याने शेवटचा रक्ताचा थेंब सुद्धा सांडला. इतकं अछाट प्रकारचं प्रेम. आता तुमचं प्रेम त्याच्यापेक्षा मोठं असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्यापेक्षा मोठं स्वप्न. असं बघा, असं प्रेम एकमेकाला द्या की तुमच्या प्रेमाची परिसीमा ज्या स्वर्गातला देव येशूकडे पाहिल आणि तुमच्याकडे पाहिल, त्याच त्याला असं वाटलं की माझ्या मुलानं जेवढं जगावरती प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त आता त्यानं जन्माला घातलेली मुलं करत आहेत. हे तुमचं विचार असलं पाहिजे. असलं स्वप्न मर्यादित जीवन जगून. अजून एक गोष्ट वाचा निर्गमाच्या पुस्तकामध्ये 33 अध्याय 11 पासून 13 पासून 20 पर्यंतची वचन. काय स्वप्न असलं पाहिजे वाचा. निर्गम 13 ते 20. निर्गम 33 13 ते 20. तेव्हा आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास तुझे मार्ग मला दाखव ना, म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. पहा, हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईल आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसला तर आम्हाला इथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे. हे कशावरून समजावं? तू आमच्या बरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. यावरूनच हे समजावायचे ना. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखीत आहे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवी. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर दया करीन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे. येथे या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेल, पण माझे मुख दिसावयाचे नाही. आता या मोशेचं स्वप्न सगळ्यांपेक्षा वेगळं नाही का? असं स्वप्न बघा की ज्या स्वप्नानं जग हलून जाईल. असं स्वप्न नाही बघायचं.
जे ऑर्डिनरी स्वप्न आहे. असं लिहिलं, योसेफाचं स्वप्न त्याच्या भावांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी हेवा निर्माण केलं. त्यानं स्वप्न तसं पाहिलं. आता मोशेचं पण एक स्वप्न आहे. मोशेनं जर आम्ही बघितलं तर या मोशेच्या जीवनामध्ये असं लिहिलं, परमेश्वर त्याला नावानिशी ओळखत होता. किती भारी गोष्ट आहे का. मला आठवतं की एकदा एक पास्टर ते मला सांगायला लागले, मी 40 दिवस उपवास केले आणि 40 दिवस उपवास केल्यानंतर मी टीव्ही लावला आणि टीव्ही लावल्यानंतर मग दिनाकरन त्या ठिकाणी डीजेस दिनाकरन त्या जिवंत होते. त्यांनी सांगितलं की एक बाळक अमका त्याचं नाव घेतलं आणि ते म्हटलं की त्यांनी 40 दिवस उपवास केले आणि 40 दिवस उपवास केले आणि देवाने त्याचे उपवास मरणात आणले. आणि मग ते म्हटले, मी आश्चर्यचकित झालो की त्या डीजेस दिनाकरन जी चेन्नईमध्ये राहत होते आणि त्यांनी माझं नाव घेतलं आणि मी ते 40 दिवस उपवास करतो. बाळक साहेब, मला आश्चर्य वाटलं की डीजेस दिनाकरनने माझं नाव घेतलं. त्यांच्या मंडळीमध्ये 25-30 लोक पण नव्हते. त्यांना आनंद झाला की डीजेस दिनाकरनला माझं नाव कळालं. आता तर मोशेला देव नावाने ओळखतो. किती मोठी गोष्ट आहे. मग त्या बाळकाला मरेपर्यंत ती गोष्ट आवडत होती की त्या देवाच्या सेवकाला माझं नाव देवानं प्रगट केलं. इथं असं केलं की मोशेला देव नावानिशी ओळखत होता आणि देव त्याच्याशी संभाषण करत होता. पण तो तेवढ्याविषयी समाधानी नाही राहिला. अजून एवढंच नाही बरं, त्याच्यात असं लिहिलं, तो नावानिशी ओळखत होता आणि एवढंच नव्हे तर तो म्हटला, मी तुला नेम आणि फेम त्याच्यात लिहिले, मी तुला प्रसिद्ध करेल. असं लिहिलंय का? वाचा बरं. मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसला तर आम्हाला येथून पुढे नेऊ नको. तुझी कृपा दृष्टी माझ्यावर व तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे. तू आमच्या बरोबर आल्याने बस आपण सगळं वाचत बसायचं नाही, आपल्याकडे वेळ कमी. परंतु असं दिलं की मोशेला देव नावानिशी ओळखत होता. मोशेकडे नेम होतं, मोशेकडे फेम होतं, राष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध होता. अजून तुम्हाला सांगतो, मी किती प्रसिद्ध आहे आणि माझं किती मोठं नाव आहे, माझं नाव देवाला माहितीये. इथपर्यंत तुमचं स्वप्न असू नये, प्रसिद्ध होणं हे तुमचं स्वप्न असू नये. एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक दिवशी प्रसिद्धी पण संपते, नाव पण संपतं, टिकतो फक्त देवच. प्रसिद्धी आज आहे ना, उद्याची नसती. पण आणि तुम्ही प्रसिद्ध का होता माहिती का? एखादी तुमची चांगुलपणाची गोष्ट तुम्हाला प्रसिद्ध करते. एकच चांगुलपण, काहीतरी एक चांगली गोष्ट असते. कालपर्यंत राहुल गांधीला पप्पू म्हणणारे लोक, आज राहुल गांधी ज्यावेळेस भारत जोडो काढायला त्याच्या मागं लाखो लोक त्याच्या मागं, ज्याला पप्पू म्हटले का, एक निर्णय भारत जोडो, एकच नाव. तेवढ्यात तो एवढा प्रसिद्ध झाला, तरुण तरुण लेकरं तरुणी त्याच्या मागं वेड्यासारखं फिरायला त्याच्यावर सेल्फी काढायला. मग ही प्रसिद्धी पण काही दिवसांनी, जसं एक काळी मोदी होता नाही का, मोदी जॅकेट. आता ते मोदीचं नाव काढलं की डोकंच फिरायला नाही का. गॅस मागला, डिझेल मागलं, सगळं पैसे गेले, आमचं झालं, लोक वैतागले, चिडले. मग तो फेमस होता, आज त्याच्याकडे ते फेमस पण नाही, लोक वेस्ट करायला लागले. म्हणजे फेमस ही गोष्ट पण चांगली नाही, नाव पण चांगलं नाही. मोशेला माहिती होतं. ऐका, स्वप्न त्याचं काय माहिती तुम्हाला सांगा. काय तो देवाच्या बरोबर चालताना परमेश्वर त्याला नावानिशी ओळखतो. परमेश्वराने त्याला प्रसिद्ध केलं आणि इतकं प्रसिद्ध केलं, 30 लाख लोकांचं तो नेतृत्व करत होता. असं कसं नेतृत्व नाही का? त्याच्या नेतृत्वामध्ये त्यानं खडकातलं पाणी काढलं, तांबडा समुद्र दुभावला. किती मिराकल. रानामध्ये फक्त लोकांना खायला नव्हतं तर 30 लाख लोकांना त्यांनी मानना, लावे, पक्षी, मटण 30 लाख लोकांना. 1000 लोकांना जर मटणाची बिर्याणी द्यायची म्हटल्यावर पाळकाला घाम फोडतो, कुठून पैसे वगैरे करते. आणि कशी काय बिर्याणी दिली असेल? 40 वर्ष. आणि बिर्याणी पण एवढी दिली की त्यांच्या नाका तोंडातलं मटण पडायला लागलं. कंटाळे, शिसारी यायला लागली. मटणाचं नाव काढलं तरी ओकार यायला लागले. ते म्हटले आता मटण नको. मग शेवटी कंटण कांदा भेंडी कुठे मिळती का बघा, एवढं मटण खायला लागलं. 40 वर्ष. 40 वर्ष. हे 40 वर्ष लोकांनी बघितलं. फार सुद्धा त्याला घाबरला. बस केलं. 10 पिढा एवढं सगळं मिळालं. आता मोशेची प्रार्थना आहे का, काय त्याचं स्वप्न आहे, हे सगळं देवाशी बोलता बोलता मोशेला आता देव काय बोलतो माहिती का? फक्त देवा, आता मला तुझं मुख, इंग्लिश मध्ये त्याला म्हटलंय ग्लोरी.
काय बघायचं? तुझं गौरव पाहायचं. कुणाचं गौरव पाहायचं? कुणाचं गौरव पाहायचं? स्वप्न काय असावं? तुमचं गौरव व्हावं हे स्वप्न नसावं. मग कोणाचं गौरव व्हावं? देवाचं गौरव. पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमचं गौरव ऱ्हास होतं. माझ्याकडची ग्लोरी ना ते ऱ्हास होऊन जाणार, संपणार आहे दिवस. सौंदर्य त्या दिवशी संपणार आहे. मी किती छान आहे, मी किती सुंदर आहे, हे सौंदर्य संपून जातं. मी किती पैसा आहे, संपून जातो पैसा. आज तुमच्याकडे श्रीमंती, उद्या तुमच्याकडे ती नसेल. हे सगळं जाणार आहे. ताकद तुमच्याकडे आहे ना, कदाचित तुमची शरीर एष्टी छान आहे, ती पण निघून जाणार. मग स्वप्न काय असावं? मी शरीर एष्टी कमवतो, मी पैसा कमवतो, मी नाव कमवतो, मी प्रसिद्ध बनतो, हे तुमचं स्वप्न नाही. कोणतं स्वप्न? तुझं गौरव मला दाखव, हे स्वप्न. काय या गौरवामध्ये लपलेलं आहे? ज्याला ते गौरव कळतं ना, तो व्यक्तीच बनून जातो. मला तुझं गौरव दाखव. आणि प्रभू त्याला काय म्हटलं माहिती का? अरे मला जर तू पाहिलं ना, तर तू मरून जाशील. कोणी मला पाहणार, जिवंत राहणार नाही. ऐका, देवाला बोलायचं का? म्हणजे काय त्याला मारायचं होतं का? देव कसं मारून टाकेल? मग स्वर्गामध्ये गेल्यावर आम्ही सगळे मारणार आहोत का? पण प्रभूला त्याला सांगायचं, जो माझं गौरव पाहतो तो मरतो. ऐका, हा गहणार होता त्याच्यामध्ये. प्रभू मला तुझं तेज, तुझं गौरव पाहायचं. तो म्हटला, रे मला माझं मुख जर कुणी पाहिलं की तो मरून जाईल. मरणार. मग कसं मरणं ते मी तुम्हाला सांगतो. आदामाला मग देव म्हटला, ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू खास करशील. मग मेला का तो? 900 पेक्षा जास्त वर्ष तो जगला, पण जगण्यामध्ये गौरव नव्हतं ना, कारण देवालाच पाहता येत नव्हतं ना, तो मेला. आता मरणं म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगत आहे. मला पाहणारा कोणी जिवंत राहणार नाही, पण खडकाची एका खडकावर मी तुला वापरतो आणि त्या खडकाला भेग पाडून त्या भेगेमध्ये तुला ठेवतो आणि माझी पाठमोरी आकृती तुझ्या समोरून जाईल. आणि देवाची नुसती पाठमोरी आकृती, गौरव थोडंसं त्यानं पाहिलं आणि मोशे मूर्छित झाला, बेशुद्ध झाला. देवाचं गौरव पाहणं हे तुमचं स्वप्न असावं. असं स्वप्न ज्याच्यामुळे जग तुमचा द्वेष करील, ज्याच्यामुळं जग तुमचा हेवा करील, असं स्वप्न मिनिस्ट्रीमध्ये बघा, परिवारामध्ये बघा, की त्या स्वप्नाच्या द्वारे तुम्हाला लोक पाहिल्यावर म्हटलं पाहिजे, जसं याचं स्वप्न जे गौरव मोशेला मिळालं, जसं मोशे त्या डोंगरावरून खाली आला ना आणि देवाच्या समक्षतेमध्ये राहिल्यावर ते जे तेज देवानं त्याला दाखवलं, तर दगडी पाट्यावरती लिहित असताना परमेश्वराचं तेज त्याच्या चेहऱ्यातनं बाहेर पडलं. असं लिहिलं, तो आपल्या मुखावरती आच्छादन टाकत होता, कारण कोणी त्याच्याकडे पाहत नव्हतं. थोडंसं गौरव मोशेच्या चेहऱ्यावरती उतरून आलं, पण मोशेच्या अंतःकरणातली इच्छा होती की मला ती समक्षता, ते सानिध्य, जे ऑर्डिनरी सानिध्य नाही, जे उपासना करताना लोकांबरोबर उपासना करतो तशी उपासना नाही, तर मला परमेश्वराच्या खोल समक्षतेमध्ये, त्याच्या दिव्य समक्षतेमध्ये, त्याच्या रेडियंट ग्लोरीमध्ये अशा पद्धतीने प्रवेश करायचा की एकदा त्याची समक्षता माझ्यामध्ये उतरून आली तर त्या ठिकाणात मी राहणार नाही, माझ्यातलं मी मरेल आणि माझ्यातलं देवाचं गौरव लोकांना दिसेल. तशा प्रकारचं देवाची खोल समक्षता, हे तुमचं स्वप्न असावं. केवढी दिव्य समक्षता. एकदा त्या सर्वोच्च पातळीच्या समक्षतेमध्ये मी गेलो ना, मग मी खाली आल्यावर ऑर्डिनरी नसणार आहे, हे तुमचं स्वप्न असावं. 5 मिनिटात संपवतो. 5 मुद्दे आहेत, पण 2च मुद्दे तुम्हाला सांगायचे, फक्त 2. मला तुझं तेज पाहायचंय. हे मोशेचं मरते समय तो म्हणतो, आता तू मला पाहणारा कोणी जिवंत राहणार नाही. मग देव त्याला त्याच्या सारख्या दुसऱ्या गोष्टी सांगतो, मी त्याच्या ऐवजी तुला देतो. काय काय सांगितलं? तुझ्या समोर तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुल सगळं चांगुल पण तुझ्या पुढे चालवी, तुझ्या समोर परमेश्वर या नावाची घोषणा मी करीन, ज्याच्यावर कृपा करावीशी वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावीशी वाटेल त्याच्यावर दया करेन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहवणार नाही. तो म्हटलं त्याच्या ऐवजी काय करतो?
देवाचं चांगून पण तुम्ही अनुभवता. कुणाला नोकरी लागली, कुणाला घर मिळालं, कुणाला लेकरं झाली, हे देवाचं चांगून पण आहे. परमेश्वराच्या नावाची घोषणा तुमच्याद्वारे झाली, साक्ष लोकांपर्यंत पोहोचली. परंतु तेवढंच मर्यादित राहू नका. नाही, मला तुझं गौरवच पाहायचं. काय तुमचं स्वप्न असं नाही देवा आहे, ठीक आहे. माझ्या प्रार्थनेनं कुणाला लेकर झाले, कुणाचं कुणीतरी परवा एका बाईने सांगितलं की ते सोनार तिचं सोनच देत नव्हतं, गाळ झालं म्हणून सांगत होता. पालसाहेब, तुम्ही बऱ्याच लोकांचं सोनं मिळवून दिलं, माझं पण द्या. म्हणजे नाहीतर आता मला सीआयडीच बनवलं. कुणाचं सोनं मिळत नाही. त्यांनी मग मी केली प्रार्थना केल्यावर त्यांनी फोटो सहित एवढं सुंदर ते मंगळसूत्र पाठवलं, जे तुम्ही स्टेटसवर पाहिलं. ते म्हणजे बाळासाहेब, तुम्ही प्रार्थना केली, सोनारच्या देवाला अंतर्गत देवाला काम केलं, सोनाराने सोनं घरपोच करून दिलं. देवाला सगळं काही शक्य आहे. पण हे गौरव नाही. गौरव कोणतं? त्याचा चेहरा पाहतो मी मरतो, हे गौरव आहे. कसं गौरव माहिती का? पेत्र डोंगरावरती गेला, तिथं ऐका जे मोशे म्हणत आहे, आणि पेत्राला ते स्वप्न देवाला दाखवलं. ऐका आता, हे क्लायमॅक्स किती सुंदर. इथून जाताना तुमचं स्वप्न तुम्हाला कसं रचायचं ते तुम्हाला सांगत आहे. पेत्र, याकूब, योहान तिघ जण डोंगरावरती गेले. आणि डोंगरावरती गेल्यावरती येशू दगडावरती जाऊन, जसं त्या मोशेला सांगितलं की मी माझं गौरव तुझ्या समोरून चालवणार, माझं गौरव मी तुला दाखवणार आहे. तू या खडकावरती उभा राहा, त्या खडकाला मी भेग पाडेल आणि त्या भेगेमध्ये मी तुला लपवून ठेवेल. आणि मग आता त्या भेगेला तसं सेम स्टोरी तिथं त्या डोंगरावरती सुरू झाली. येशू डोंगरावरती गेला आणि त्या ठिकाणामध्ये त्या डोंगरावरती तो प्रार्थना करत असताना, भेगेला कळतं का, भेगेला दोन बाजूला मध्ये एक छिद्र असतं, दोन भागामध्ये ते विभागलं जातं, मग ती मध्ये भेग असते. तसा विभाग ते चिरलं, त्याचे दोन भाग तयार होतात, मग भेग तयार होते. आता इकडं पेत्र डोंगरावरती गेला, पेत्र, याकूब, योहान तिघ जण डोंगरावरती, आणि इकडं याने प्रार्थना करत असताना जसं मोशेला डोंगरावर ठेवलं, देवानं भेग पाडली, त्या मोशेला तिथं ठेवलं, तसं आता या पेत्राला पण त्या डोंगरावरती नेलं आणि देव त्याचं गौरव दाखवत आहे. इकडं मोशे आणि इकडे एलिया, या दोन भेगांच्या मध्ये येशू ख्रिस्त. जसं तो म्हणतो त्या भेगेत माझं तुला दर्शन होईल, तसं पेत्राला त्या डोंगरावरती या दोन भेगा, कोण? एका बाजूला मोशे, दुसऱ्या बाजूला एलिया, आणि मध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना इकडं या प्रार्थनेचं तेज येशूच्या चेहऱ्यावरती आलं. आणि तो काय म्हणला, मला पाहणारा कोणी, आणि तसंच घडलं बघा. आता इकडं पेत्र त्याचं रूपांतर झालेलं होतं का, याकूब, योहान नाही, पेत्र त्या ठिकाणी. प्रभूजी आपण एक तुम्हाला मंडप, एक मोशेला आणि एक, मग पेत्राचं काय, पेत्र नेला, त्याला स्वतःची आठवणच राहिली नाही, त्याला याकोबाची आठवण नाही, योहानाची आठवण नाही, सगळे नेले. गौरव पाहिल्यावर सगळे मारतात. ज्या दिवशी मोठं स्वप्न बघाल, गौरव पाहला, जग तुम्हाला मेलं आणि तुम्ही जगाला मेले आहात. मग तुम्हाला जगाचं आकर्षण नाही, परंतु याकोब, योहानानं ते गौरव अनुभवलं नाही. ऐका, देवाचं गौरव पाहिल्यावर काय होतं, स्वप्न कसं मोठं बघायचं ते मी तुम्हाला सांगतो. हा पेत्र स्वप्न घेऊन खाली आला, पण याच पेत्राने येशूचा 3दा नकार केला, शिव्या दिल्या, पण पुन्हा त्याला ते स्वप्न आठवलं. कोणतं स्वप्न? मोशे आणि एलिया आला, ख्रिस्ताबरोबर बोलायला लागले. तो म्हटला, हे गौरव मी पाहिलेलं आहे, आता मी साधी सेवा करणार नाही, म्हणून सगळ्यांपेक्षा भारी सेवा पेत्राने केली. का तर त्याने गौरव पाहिलं आणि पहिल्याच उपदेशामध्ये 3000 लोकांचं परिवर्तन. ही गौरवाची सेवा आहे. ज्या दिवशी तुम्ही असं स्वप्न बघाल, त्या दिवशी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, थिंकिंग मध्ये, विचारामध्ये इतकी प्रगल्भता येईल, तुम्ही जगासारखं राहणार नाही, तुम्ही शिष्यांसारखं राहणार नाही, याकोबासारखं, योहानासारखं नाही, तुम्ही पेत्र म्हणून जगणार आहात. म्हणून असं स्वप्न बघा की जग तुमचा हेवा करेल. साधं स्वप्न बघू नका, साधे विचार करू नका. जीवनामध्ये मोठी स्वप्न बघणाऱ्या लोकांचा शोध देव करत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करू. आपल्या जागेवर आपण बनवूया, आपले डोळे बंद करू, आपल्या मान आपण झोपूया, आपली मस्तक आपण लावूया. आज परमेश्वराचं वचन आपल्याकडे आले. असं स्वप्न बघा की जग तुमचा हेवा करेल. साधारण लोक म्हणून जगामध्ये देवानं तुम्हाला पाठवलं नाही, तुम्ही वेगळे लोक आहात.
योसेफासारखं स्वप्न पहा. लोक टीका करतात म्हणून तुम्ही टीका करू नका, तुम्ही स्वप्न पहा. लोक तुमच्याशी सलोख्याचं भाषण करत नाही म्हणून तुम्ही त्यांच्याशी भाषण करण्याचं बंद करू नका, तुम्ही स्वप्न पाहणारे लोक आहात. जसं मोशेनं दिव्य स्वप्न पाहिलं, तेव्हा तुझं चांगलं पण तुम्हाला दाखवलं, राष्ट्रावर मी तुम्हाला फेमस केलं, मला नाव दिलं, मोठं केलं, पण माझं स्वप्न केलंय, मला तुला पाहायचंय. हे सर्व समर्थ देवा, आज पुन्हा एकदा आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येतो. आमच्या जीवनातलं सर्वोच्च स्थान तुला देतो. आज आमची स्वप्न बदलून जाते. आम्ही या जगातल्या गोष्टी तुला मागत राहतो. तुझं चांगुलपण, नावाची प्रसिद्धी, पैसा, श्रीमंती, लोकांची ओळख, किती मर्यादित जीवन आम्ही जगलो. आज आम्ही आमची स्वप्न बदलून टाकतो. आत्मिक जीवनामध्ये सर्वोच्च शिखराला तिथं आम्हाला ऑर्डिनरी जीवन नाही जगायचं. तेव्हा माफ करा मला. डबक्यातलं जीवन नाही, गरुडासारखं वरचं जीवन जगायचं. मोशेसारखं त्या कपारीमध्ये जाऊन देवाचं गौरवी तेज आम्हाला पाहायचंय. पेत्रासारखी गौरवी सेवा आम्हाला करायची. परिवारामध्ये, शेजारी पाजारी, कामाच्या ठिकाणी, त्याच पॉलिटिक्स मध्ये, त्याच रोजच्या जीवनशैलीमध्ये आम्हाला नाही अडकायचं. आम्हाला त्यातनं बाहेर यायचं. प्रभूजी आमची मदत कर. कुरकुरीचं जीवन, संघर्षाचं जीवन, टीका टिप्पणी करण्याचं जीवन, नाशाकडे जाण्याचं जीवन नाही, तर आम्हाला ख्रिस्तामधलं जीवन जगायचं. जे गौरव आमच्यासाठी ठेवलं त्याकडे आमचं लक्ष लागलं. दुरून जे लोक या ठिकाणामध्ये आलेले जाताना त्यांच्या बरोबर राहा. ज्यावेळेस ते आपल्या गावात, आपल्या शहरी परत जातील, त्यांच्याकडे मोठी स्वप्न असू दे प्रभूजी. आज 3 बाप्तिस्मे वेगवेगळ्या ठिकाणात लोकांचे केले, परंतु आता 11 पेंढ्या उभे राहून त्यांच्या पेंढीला जमा करण्यासाठी पुढचे बाप्तिस्मे होतील. त्यावेळेस 11-33 लोक यांच्याकडे ख्रिस्ताकडे वळले जाऊ दे. यांच्याद्वारे हे त्यांचे स्वप्न असू दे. माझ्या पेंढीला 11 पेंढ्या नमन करत आहे. सूर्य, चंद्र, 11 तारे. आज बाप्तिस्मा घेणारी एक व्यक्ती घरी जाईल, पण त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांची भावंड, या सगळ्यांनी त्यांना नमन करावं. ख्रिस्तासमोर शरणागती पत्करावी असं एकही व्यक्ती बाप्तिस्म्याशिवाय राहू दे नकोस. ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी त्यांच्या घरातल्या लोकांचं परिवर्तन करायचं. नम्रतेने तुझ्या समोर येतो. पुन्हा एकदा तुला आदर, तुला गौरव, तुला महिमा, तुला सन्मान दे. येशूच्या नावात ही प्रार्थना मी म्हणत आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. ज्यांना प्रार्थनेची